नमस्कार. मी इथे मिक्स डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून कुकरमधनं शिजवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात थोडंसं तूप घालते आणि मिक्स करून घेते. 2 सुक्या मिरच्या घालते, जिरं, दालचिनीचा छोटा तुकडा, 1 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 3 लवंगा आणि तमालपत्र घालते आणि तेलावर परतून घेते. थोड्या वेळाने हिंग घालते आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत शिजवून घेते. त्यात 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. 2 टोमॅटो घातलेत बारीक कापून घेतलेले. थोडंसं मीठ घालते, मिक्स करून झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे, टोमॅटो शिजलेले आहेत. आता त्यात मसाले घालते, हळद, धणे पावडर आणि लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. त्यात शिजवून ठेवलेली मिक्स डाळ घालते आणि मसाल्यात परतून घेते. आता पाणी घालून डाळ मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, 2 हिरव्या मिरच्या घालते आणि मिक्स करून डाळीला उकळी काढून घेते. थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. डाळीला उकळी आलेली आहे. मिक्स डाळ तयार आहे. इथे शिमला मिरची घेतलेली आहेत स्वच्छ धुवून. त्यातल्या बिया काढून छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात 1 बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर लाल मसाला आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. त्यात कापून ठेवलेली शिमला मिरची घालते आणि मसाल्यात परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालते 2 चमचे आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. पुन्हा 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते. शिमला मिरचीची भाजी तयार आहे. इथे माडी घेतलेली आहे, ते कापून घेते आणि साल काढून घेते. अशा प्रकारे साल काढून झालेले आहे. आता त्याची कापं काढून घेते आणि 2-3 कोकमं घालून पाण्यात घालून बाजूला ठेवते. इथे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यात पण 2-3 कोकमं घालून टोपामध्ये शिजायला ठेवते. थोडी शिजलेले आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आणि हिरवी मिरची, कढीपत्ता घालून परतून घेते. थोडंसं हिंग घालते, हळद आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. शिजून ठेवलेल्या माडीच्या फोडी घालते, परतून घेते तेलावर. चवीप्रमाणे मीठ आणि 2 कोकमं घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. फोडी छान शिजलेले आहेत. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. भाजी तयार आहे. इथे लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि कोकम आगळ घालून मिक्स करून घेते. त्यात माडीची कापं धुवून घेतलेली, त्याला मसाला लावून घेते. इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावलेल्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्यात कापं फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते.
अशा प्रकारे 2-3 वेळा परतून कापं फ्राय करून झालेली आहेत. इथे तेल घेतलेले आहे, त्यात 2 सुक्या मिरच्या परतून घेते. तेलात मिरच्या भाजून झालेल्या आहेत, आता काढून घेते. त्याच तेलात एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेतल्यावर काढून घेते. आता भेंडी घालते बारीक कापून ठेवलेली आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून पाणी घालते आणि पुन्हा झाकण लावून भेंडी शिजायला ठेवते. भेंडी शिजलेली आहेत, आता ती मॅश करून घेते. अशा प्रकारे भेंडी मॅश करून झालेली आहेत, आता काढून घेते. इथे मिरची थंड झालेली आहे, त्यात मीठ घालते आणि कुस्करून घेते. त्यात कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मिक्स करून घेते. त्यात मॅश करून ठेवलेली भेंडी घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. भेंडीचं भरीत तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.